विद्यार्थ्यांनो, वर्ग 7वा, विषय मराठी, प्रकरण 12, सलाम नमस्ते. आणि या प्रकरणाच्या लेखिका आहे सुधा मूर्ती. तर या आहे सुधा मूर्ती. तर सुधा मूर्ती यांचा जन्म 1950 झाला आणि या प्रसिद्ध लेखिका वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतळीतल्या गोष्टी, आयुष्यातले धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसाच्या इत्यादी यांची पुस्तकं प्रसिद्ध आहे. तसंच की प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे जो पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे तो पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे. सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. की यांचा एक इंग्रजीतलं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचा अनुवाद रूपांतर लीना सोहोनी यांनी केलेला आहे. तर या पाठात आपल्याला काय अभ्यासायचा आहे, हा झाला लेखिकेचा परिचय. आता आपल्याला पाठाचा परिचय करायचा आहे की या पाठामध्ये काय काय आहे. तर या पाठामध्ये काय दिलेलं आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि दुसऱ्याच्या दुःखाविषयी जाणीव इत्यादी गुण शेख मोहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठायी दिसून येतात. आणि या दोघं बहीण भाऊ यांचं वर्णन या पाठात लेखिकेने अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन आपल्याला केलेले आहे आणि ते आपल्याला अभ्यासाचं आहे. सलाम नमस्ते. तुम्हाला माहीत आहे की या शब्दातच तुम्हाला कळलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, की आपण सलाम नमस्ते या घटकाला सुरुवात केली आणि या घटकामधलं लेखक परिचय व पाठ परिचय हे अभ्यासलं. यानंतर आता आपल्याला प्रत्यक्ष घटकाला सुरुवात करायची आहे. तर पहा, शेख मोहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. छोटंसं म्हणजे छोटं दुकान. तो वह्याची किरकोळीनं विक्री करायची. किरकोळी म्हणजे छोट्या प्रमाणात. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. मी म्हणजे लेखिका त्याच्याजवळून वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू आणि त्या लेखिका ज्या वह्या विकत घेत होत्या त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना वाटत होत्या. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळ होतं. म्हणजे लेखिकेचं जिथं ऑफिस होतं त्याच्या बाजूलाच शेख मोहम्मदचं दुकान होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख मोहम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे थोडासा लाजाळू वृत्तीचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो आणि मग तो येऊन चेक घेऊन जायचा. म्हणजे आपण काही वस्तू घेतल्यानंतर पैसे देतो, पण यांचा थोडासा मोठा व्यवहार असल्यामुळे हे चेकच्या माध्यमातून व्यवहार करत असे आणि चेक तयार झाला की ते त्यांना कळवत असे आणि शेख मोहम्मद येऊन चेक काय करत घेऊन जात होता. एकदा तो असाच आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मिठाई माहीतच आहे तुम्हाला, तुमच्या आवडीची आहे मिठाई. आणि मिठाई खात होते हे सर्वजण. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली. आपल्या घरी कोणी आलं किंवा आपण खात असताना आपण दुसऱ्याला देण्याची आपल्या इथे प्रथा आहे आणि ते सुद्धा लेखिकेने त्याच पद्धतीने केलं आणि शेखला दिलं. पण त्यानं ती खाल्ली नाही. शेखनं काय केलं, मिठाई खाल्ली नाही. आपण काय करतो, कोणी दिली की पटकन खाऊन घेतो, पण शेखनं ती मिठाई खाल्ली नाही. लेखिकेला विचार पडला काय झालं असेल. तर लेखिकेने काय, का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का. तर शेखने त्यावर उत्तर दिले, नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरी न्यावं म्हटलं. घरात लहान मुलं आहे. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. पहा शेखचे विचार. त्याला असं वाटले की आपल्या घरी काय आहे, लहान मुलं आहे आणि आपल्यापेक्षा या मिठाईची गोडी त्या लहान मुलांना. आपण काय करतो, आपल्याला जर मिठाई दिली तर आपण पटकन खाऊन घेतली असती, पण शेखनं पहा कसा विचार केला. पुढे काय झालं की मग लेखिकेने त्याला विचारलं, तुला किती मुलं आहेत. मग मी विचारलं की तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. असा लेखिकेला प्रश्न पडला की त्याला किती मुलं आहे, काय आहे आणि त्याला घरी जाऊन ती मिठाई
मुलांना पुरण की नाही म्हणून लेखिकेने त्याला प्रश्न केला. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडे असते. भाची म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, शेखच्या बहिणीची मुलगी. भाची म्हणजे बहिणीची मुलगी होती. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडे राहते. विधवा म्हणजे की ज्या मुलीचा किंवा ज्या स्त्रीचा पती वारलेला आहे तिला विधवा म्हणतात. मला हे ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. लेखिकेला सुद्धा वाईट वाटलं की त्याची बहीण आहे बा आणि ती विधवा आहे. आणि शेखची सुद्धा तुम्हाला माहिती आहे की कमाई छोटीशी होती. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढाविषयी मला वाटलं. म्हणजे लेखिकेला वाटलं की बा शेख हा एवढा चांगला व्यक्ती आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असली पाहिजे. जुबेदा काय करते? जुबेदा काय करते असं लेखिकेने शेखला प्रश्न केला. ती उत्तम शिवणकाम करते. शिवणकाम म्हणजे तुम्हाला माहिती ना, शिलाई वगैरे करण्याचं काम. ती आणि माझी बायको म्हणजे शेखची बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे आणि त्या दोघी मिळून मिसळून चांगलं काम करतात. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. पहा, त्या शेख मोहम्मदचं एवढं छोटंसं घर, छोटासा व्यवसाय, तरी पण त्याचे विचार किती महत्त्वाचे. तो काय म्हणतो की आम्ही समाधानी आहोत. काही लोकांजवळ भरपूर सारं असते पण लोकांच्या जीवनात समाधानी नसते. पण त्या शेख मोहम्मदच्या जीवनात, त्याच्या विचारात तो म्हणत होता की मी काय आहे, समाधानी आहो. पहा, त्याचं हे उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. कोणाच्या? लेखिकेच्या. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. असं काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. शेख मोहम्मदचा लेखिकेला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? की यावेळेस तुम्ही काय करा, तो तुमचा जो चेक असतो तो दरवर्षीचा, तुम्ही ॲडव्हान्स म्हणजे पहिले काही घ्यायच्या अगोदर एखादी तुम्ही बुकिंग केली की त्याला ॲडव्हान्स द्यायला लागतो. तसं शेख मोहम्मदनं काय केलं की मॅडमला म्हटलं की तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये चेक देता का? का बरं शेख? काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय. कॅन्सर म्हणजे काय? एक रोगाचा प्रकार. कॅन्सर तुम्हाला माहीत आहे की हा शब्द तुम्ही ऐकला असेल की हा एक रोग आहे. उद्या तिचं ऑपरेशन आहे. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. तिच्यावर जी केली जाते त्याला म्हणतात शस्त्रक्रिया. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. लेखिकेने काय केला की ऑफिसमध्ये निरोप ठेवला आणि तो चेक तयार केला आणि त्याच्या घरी पाठवून दिला. पण त्याबद्दल लेखिकेच्या मनात त्याबद्दल विचार येऊन मन उदास झालं की त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नाही. तुम्हाला माहीत आहे कॅन्सरसारख्या रोगाचं जर उपचार करायचा असेल तर खूप सारे पैसे लागते. तरीही त्याने फक्त त्याच्या व्यवहारातले ॲडव्हान्सचेच पैसे मागितले, बाकी पैसे मागितले नाही. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपून गोरगरिबासाठी निधी गोळी करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सदन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिलंय. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिलंय. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्याच फाउंडेशनला मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला. लेखिकेने काय केलं? शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? लेखिकेने शेखला प्रश्न केला की तू ऑपरेशन करून राहिला तुझ्या बहिणीचं आणि त्यासाठी तू काय व्यवस्था केली आहे? त्या शेखने उत्तर दिलं, मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले. शेखने काय केलं की त्याच्या बहिणीचे आणि त्याच्या पत्नीचे पूर्ण दागिने विकले. शिवाय बँकेकडून काय केलं, थोडंसं कर्ज घेतलं. कर्ज म्हणजे लोन घेतलं. आणि शेख, तू आम्हाला का मदतीसाठी विचारलंस
तू लेखिका काय म्हणते की तू आम्हाला का नाही विचारलं म्हणते मदतीसाठी, की आम्ही तुम्हाला मदत केली नसती का, असं लेखिकेनं शेखला प्रश्न केला. पण पण शेखनं म्हटलं, मॅडम मला निदान एवढी तरी परवडतंय, म्हणजे मला हे परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात, म्हणजे मला हे तरी परवडत आहे, पण माझ्यापेक्षाही या दुनियामध्ये या जगात खूप लोक काय आहे, गरीब आहे. माझ्यापेक्षा त्यांना तुमची मदतीची गरज जास्त आहे. त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलचा सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडं थांबवायला सांगितलं. सगळी कागदपत्रे नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक देऊन दिला. लेखिकेनं काय केला, 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्यच होतं. मॅडम तुमच्याकडून एवढा पैसा मिळतील असं मला वाटलं नव्हतं. शेख खुश होऊन गेला. त्याला असं वाटलंच नव्हतं की मॅडम बा एवढ्या मोठ्या पैशाची आपल्याला मदत करेल. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहेत. हे असलं बोलणं मी सहसा फारच मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्याची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. लेखिका म्हणते की आपण जर एखाद्या व्यक्तीला मदत केली आणि ती मदत केल्यानंतर त्यांचं काम भागल्यानंतर ते आपल्याला सुद्धा भेटायला सुद्धा येत नाही. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडून काही बातमी कळाली नाही. आमचंही त्याच्याकडे काहीच काम निघालं नाही. काही दिवसाचं अंतर गेला आणि त्याच्याच मधात चर्चा नाही झाली किंवा काही भेट झाली नाही. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. रिसेप्शन काउंटर म्हणजे आल्यानंतर तिथं विचारपूस करण्याचं जे ठिकाण असते त्याला म्हणतात रिसेप्शन काउंटर. त्याचबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता, पण झालरी बटन वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिचा केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. काय बांधली होती? पोनीटेल बांधली होती. आणि पुढे काय झालं, शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. शेखचा चेहरा काय दिसत होता? दुःखी. त्याला काहीतरी असं दुःख झालं असं लक्षात आलं. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच जुबेदा गेली म्हणजे काय झालं? जुबेदाचं निधन झालं. ते वारली होती, तिचं निधन झालं होतं. तुम्ही इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची. म्हणजे पहा की त्या जुबेदाची इच्छा होती, म्हणते की तुम्ही तिला एवढी सारी मदत केली, तिची इच्छा होती की तुम्हाला येऊन काय करायचा? सलाम करायचा. पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोच. ती मी तबस्सूमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवतालची एवढी सगळी अनोळखी माणसं. बिचारी बावरली होती. बिचारी काय होती? बावरली होती. तिने एवढं मोठं कधी पाहिलं नसेल. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. तिच्या मामा म्हणजे कोण? शेख. आणि शेखनं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याचबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला म्हणजे असा नमस्कार केला. पहा पुढे काय झालं. माझ्या तोंडून शब्द फुटेना, म्हणजे तिच्या तोंडामधून शब्द. लेखिकेला विचार पडला की एवढीशी छोटूशी मुलगी आणि आपल्याला फक्त सलाम करण्यासाठी आली. शेखनं डाव्या हाताच्या बोटाने डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम हे तुमच्यासाठी आहे, जुबेदानं पाठवलं. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. मी तो लिफाफा उघडला. आज 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचे ऑपरेशन आणि औषधासाठी फक्त 47,000
खर्च आला, पण आता यातून काही वाचत नाही. जेव्हा जुबेदारला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपले उरलेले पैसे मॅडमला परत करून निदान दुसऱ्यांच्या कुणातरी उपयोगी येतील. म्हणजे ज्यावेळेस जुबेदारच्या लक्षात आलं की आता आपण वाचू शकत नाही, त्यावेळेस जुबेदारने असे सांगितलं की हे पैसे आता मला लावून काही फायदा नाही, हे दुसऱ्या कोणत्या तरी गरिबाच्या कामी येतील. एखादा नशिबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायचा नकोत आपण. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर वाहू लागलं. मी जुबेदारला कधीच भेटलो नव्हतो, पण दुसऱ्याविषयीची तिच्या मनातील ही कळवळ पाहून मी थक्क झालो. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करून सुद्धा दुसऱ्यांना गरजू विचार करावा, ही गोष्ट विस्मय करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचाच संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलचं प्रेम असलं पाहिजे, दुसऱ्याबद्दल आदर असला पाहिजे. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबुस्समसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतराविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत आपल्या आईचाही 4 पावले पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहे म्हणून नव्हे, तर या जुबेदासारख्या लोकांमुळे तिचं ऐश्वर वाढणार आहे. म्हणजे की आपली ही भूमी एवढी सुंदर आणि एवढी महत्त्वाची का बरं आहे की जुबेदारसारखे चांगले लोक या भूमीत जन्मलेले आहे आणि या भूमीत आहे आणि या भूमीत होऊन गेले, म्हणून आपली भूमी खूप चांगली आहे. तबुस्सुम नुसती तिथे बसली होती. तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होते. अशा प्रकारे जुबेदा आणि शेख मोहम्मद हे किती प्रामाणिक, किती कष्टाळू आणि कमी पैशात किती खुश होते याचा अनुभव तुम्हाला या घटकात आला असेल. की या घटकात या छोटीशी एक कहाणी, पण या कहाणीतून आपल्याला एवढं समजलं की आपल्याला जी गोष्ट आहे त्या गोष्टीत आनंद मानला पाहिजे आणि जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रकारे सलाम नमस्ते. एखाद्याने जर आपल्यावर काहीतरी उपकार केले किंवा एखादे सहकार्य केले तर त्याला त्या गोष्टीची परतफेड आपण सलाम नमस्ते करून करू शकतो. ह्यातून आपल्याला एवढं समजलं आणि परोपकाराची भावना आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे हे या घटकातून आपल्याला समजलं. या घटकातली काही अडचण असेल तर तसं विचारावं. धन्यवाद.